नमस्ते मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट करता, कुठलाही स्टॉक घेता, त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला प्रॉफिट मिळवून देते ती गोष्ट म्हणजे तुमचा माइंडसेट. तुमचा माइंडसेट, तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमची सायकोलॉजी ही महत्वाची आहे. बराच वेळा तुम्ही फिअर फॅक्टर मध्ये अडकता. शेअरची प्राइस, पहिली गोष्ट तुमचं टार्गेट काय आहे, तुमचा स्टॉप लॉस किती आहे हे ठरवा. चांगले फंडामेंटल स्टॉक असेल तर ते तुम्ही होल्ड करू शकता. बऱ्याच वेळेला तुम्ही एखादा अमुक स्टॉक घेता 100 रुपयाला, तुमचं टार्गेट असतं 110 रुपये, 10% प्लस, आणि स्टॉप लॉस तुम्ही ठेवता समजा 95 रुपये. पण ज्यावेळेस तुम्ही तुमचं टार्गेट हे 101, 102 रुपयावर जातं, तुम्ही घाबरून अरे माझा शेअर परत खाली येतो का काय, लॉस होतो का काय, या भीतीने तुम्ही तो बुक करून टाकता 1-2%मध्ये. पण ज्यावेळेस स्टॉप लॉस वाजायची वेळ येते त्यावेळेस तुमचा 100 रुपयाच्या स्टॉकला जर 95 रुपये स्टॉप लॉस असेल तर मात्र तुम्ही थांबून राहता, नाही वाढेल. मग 95चा कधी कधी तुम्ही स्टॉप लॉस बाजूला करता, तो 94, 93, 90, 85, 80 करता, 20% लॉस बुक करता आणि बाहेर पडता. आणि मग कुठेही तुमच्या फेवरेबल मध्ये किंवा कुठेही तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो हा फेवरेबल नसतो. कारण तुम्ही ज्यावेळेस स्टॉक वर जातो त्यावेळेस इमिजिएटली म्हणजे 1-2 रुपयांमध्ये किंवा 1-2% बाहेर पडता, आणि स्टॉप लॉस घेताना मात्र तुम्ही 20-20% जर थांबत असताल तर तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. त्यामुळं फिअर फॅक्टरवर कंट्रोल करा, माइंडसेटवर, सायकोलॉजीवर कंट्रोल करा. तुमचे प्रॉफिट किती टक्के आहे, त्याचं टार्गेट काय आहे, काय असणार आहे हे पहिल्यांदा ठरवा, आणि मगच तुम्ही त्या शेअरमध्ये, पर्टिक्युलर स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करा. धन्यवाद.